आझाद मैदानाच्या बाहेर जाऊन आंदोलन करणाऱ्या मराठा आंदोलकांमुळे मुंबईकरांची कोंडी झाल्याचं पाहायला मिळालं। या आंदोलनामुळे व्यवसायावरही परिणाम झाल्याचा दावा काही व्यापाऱ्यांनी केला, तर शुमोना चक्रवर्ती सारख्या सेलिब्रिटींना वाहतूक कोंडीवर ते संताप व्यक्त करताना देखील पाहायला मिळाले। याचा आढावा घेणारा हा रिपोर्ट पाहूया। मुंबई घड्याळाच्या काट्यावर धावणारी, अथक अविरत अविश्रांत चालणारी आणि रोजीरोटीसाठी धावणारे मुंबईकर। गर्दी, वाहतूक कोंडी, गैरसोय या गोष्टी मुंबईकरांसाठी नवीन नाहीत, पण गेल्या 4 दिवसात मुंबईकरांमधलं दृश्य वेगळं आहे। मराठा आरक्षणासाठी आझाद मैदानावरती धडकलेल्या आंदोलकांनी रेल्वे स्टेशन्स गाठले। रस्ते, फुटपाथ जिथे जागा मिळेल तिथे या आंदोलकांनी ठाण मांडला। यामध्ये मुंबईकरांची आणि मुंबईतल्या व्यापाऱ्यांची प्रचंड गैरसोय झाली आहे। ऐन गणेशोत्सवामध्ये जेव्हा उद्योगधंदे तेजीत असतात, तेव्हा दुकानदारांना आपल्या दुकानांना टाळं ठोकावं लागल्याचं काही व्यापाऱ्यांचं म्हणणं आहे। त्यामुळे सरकारनं हा मुद्दा गांभीर्यानं घ्यावा अशी मागणी वीरेन शहा यांनी केली आहे। बिजनेस एकदम स्टैंडस्टिल हो गया है। त्योहारों का समय है, लोग ये टाइम पे शॉपिंग करते हैं और इसकी वजह से साउथ मुंबई का पूरा चक्का जाम हो गया है और लोगों को आने जाने की सुविधा नहीं है। ट्रैफिक की समस्या बढ़ रही है, कस्टमर्स का आना बंद हो गया है, बिजनेस में अफेक्ट हो रहा है। सरकार को इसके पर ध्यान देना चाहिए। आंदोलकांनी रस्त्यावर ठाण मांडला। रस्त्यावर क्रिकेट, खो खो असे खेळ सुद्धा खेळले जात आहेत। त्यामुळे प्रचंड वाहतूक कोंडी झाली। याचा फटका काही प्रवाशांना बसला। अभिनेत्री सुमोना चक्रवर्तीला सुद्धा याचा फटका बसलाय आणि तिने हे सगळं इंस्टाग्रामवरती पोस्ट करून संतापही व्यक्त केला। कुलाबा ते फोर्ट दरम्यानच्या प्रवासात आंदोलकांची गैरवर्तणूक। आंदोलक गाडीच्या बोनेटवर आणि काचांवरती बुक्के मारत होते। काही आंदोलक गाडीसमोर उघड्या पोटानिशी नाचत होते। 5 मिनिटांपेक्षा अधिक वेळ मी एकाच ठिकाणी थांबून होते। रस्त्यांवरती ना पोलीस होते ना कायदा सुव्यवस्था। रस्त्यांवरती केळीच्या साली, प्लास्टिकच्या बाटल्या पडल्या होत्या। रस्ते, फुटपाथचा कब्जा करून आंदोलकांचं खाणं पिणं, झोपणं, अंघोळ, स्वयंपाक सुरू होता। आंदोलनाच्या नावावर मुंबई दर्शन सुरू आहे। नागरी संवेदनशीलतेची ही माकड चेष्टा आहे। अनेक वर्षांपासून मुंबईत राहते, पण मला पहिल्यांदा तेही भर दिवसा असुरक्षित वाटलं। नशिबानं माझ्याबरोबर पुरुष मित्र होता। एकटी असते तर काय झालं असतं? व्हिडिओ शूट करावा म्हटलं होतं, पण आंदोलक अजून चेकाळतील म्हणून केला नाही। तुम्ही कोण आहात, कुठे आहात याला काहीही अर्थ नाही। काही सेकंदामध्ये कायदा सुव्यवस्था बिघडते। शांततेची निदर्शनं बघितली, पोलिसांनी चिरडलेली बघितली, पण इथे कायदा सुव्यवस्थेच्या चिंधड्या उडाल्या। एक महिला, करदाती आणि मुंबई प्रेमी म्हणून मी खूप त्रस्त झाले। सरकार आणि नागरी जबाबदारीच्या माकड चेष्टांपेक्षा ही खूप चांगली व्यवस्था पाहिजे। आपल्या शहरामध्ये सुरक्षिततेचा हक्क मिळायला हवा। ही पोस्ट तिनं केली खरी, पण पुढच्या काही तासांमध्येच तिनं ती डिलीट सुद्धा केली आहे। यामागचं कारण कळू शकलेलं नाही। ही मुंबई अनेकांची पालक आहे आणि पोषण करते सुद्धा। येणाऱ्या प्रत्येकाला मुंबईनं मोठ्या मायेने पदरात घेतलं, सांभाळलं आणि आपलंसं केलं। अनेक यशस्वी आंदोलनं या मुंबईच्या रस्त्यांनी अनुभवली। देशाच्या आर्थिक राजधानीचं स्पिरिट आणि तिचा वेग कोणत्याही आंदोलनानं मंदावू नये, कुणालाही त्रास होऊ नये याची खबरदारी आंदोलकांनी घ्यायला हवी। प्रज्ञा पोवळे, एबीपी माझा, मुंबई।